कायच मी आता वरती आंब्याच्या झाडावर चढलेले आहे आणि बरे वाटते, मज्जा वाटते. मी वरती आंब्याच्या झाडावर चढले, मस्तपैकी. झाड मोठं आहे पण मी वरती चढलेली आहे. आणि इकडे बघा पाठीमागे कसले आंबे लागले जब्बर. आणि आता माझा मामा आंबे तोडतोय, बघितलं तुम्ही. इकडे झाडावर चढून आंबे तोडायचं चाललंय, पोर आंबे गोळा करता येत आहे आणि मी मस्त झाडावर बसलेली आहे. तर कसं वाटतं आमच्या गावाचं वातावरण मला कमेंट करून सांगा बरं का. खूप भारी वाटतंय. आणि आम्ही सकाळी सकाळी आलोय कारण मला उद्या लगेच रिटर्न जायचंय. आणि दुसरी गोष्ट, मला माझ्या मावशीने सांगितलं की आजच्याच लोणचं बनवायचं. लोणचं म्हणजे खार, गावाकडचा खार तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल. आता आम्हाला खार बनवायचं आणि खारासाठी आम्ही आंबे गोळा करतोय म्हणजे तोडतोय झाडाचे, कारण ते पडलेले आंबे वापरायचे नसतात, अगदी फ्रेश तोडून बनवायचे. तर मावशी गेलेली आहे बाजार आणायला, म्हणजे जे काही मसाले वगैरे लागतील ते आणायला. पोरी बाकीची तयारी करताय, म्हणजे माझ्या बहिणी वगैरे. आणि मी मस्त शेतात आले आंबे घ्यायला. माझा मामा आंबे तोडून घेतोय आणि आम्ही इथं मस्त रील बनवतोय. तर लोणचं म्हणजे खार कसा होणार आहे हे पण मला सांगा. त्याचा पूर्ण व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर टाकेल. आणि दुसरी गोष्ट, इन्स्टावर असाल तर युट्यूबला सबस्क्राईब करा आणि युट्यूबवर असाल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि ह्या सगळ्या रील्स बघा आणि गावाकडच्या वातावरणाचा आनंद घ्या. लय थोडे दाखव ना किती तोडले मला. हे बघा. हा, आता तेवढ्या आंब्याचं आपल्याला बनवायचंय लोणचं. सगळ्यांचं काम झालेलं आहे आणि आता मला उतरता येणार नाही, मला उडी मारावं लागणार. अरे भीती वाटते ना मला. अगं तो पाय टाक खाली. उतरू का इकडून हळूहळू? हा चावल्या आता. चला तर आता झालेले आंबे बिंबे तोडून झालेले. आता घरी जायचंय, पोरी वाट बघताय कारण ते आंबे फोडायच्यात आणि आजच्याच त्याचं लोणचं बनवायचंय. आणि लोणचं काय ते खार बनवायचंय. खार सॉरी आपलं कसं आपल्या तोंडात येतं ना लोणचं, ते लोणचंच असं होतं, पण त्याला एक्झॅक्टली खार म्हणतात. तर तो खार बनवायचा आहे. आणि लय चिखल लागलाय पायाला, डेंजर, कारण सगळ्या चिखलात फिरतोय आम्ही. तर आता आम्ही जातो, हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि संपलं मग. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय.